हॅलो नमस्कार. आज आहे संक्रांत आणि संक्रांती निमित्ताने आज आपण तीळ आणि गुळाचे लाडू बनवणार आहेत. तर तिळ गुळाचे लाडू कसे बनवतात मी तुमच्याबरोबर रेसिपी मी शेअर करते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया कसं बनवायचं. म्हणजे मी पण आज पहिल्यांदाच बनवलं, इथून नाही काही कधी. सगळ्यात आधी एका कढईमध्ये एक वाटीभर तीळ घेतली आणि ती भाजून घेऊ आणि त्यानंतर लगेच आपण गुळाचा जो आहे पाक तयार करून घेणार आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून मी तूप टाकलं आणि तूपमध्ये जो गूळ आहे आता तो आपण वितळून घेणार आहे. म्हणजे त्याचा पाक तयार करून घेऊ. म्हणजे पाक तयार झाला तर त्याच्यामध्ये तीळ ॲड करायची. तीळ ॲड करून ते दोघं मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि लगेच याच्यामध्ये काढून एका ताटामध्ये काढून लगेच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे. पण जेवढे फास्ट आपण लाडू वळणार तेवढ्या लवकर वळल्या जाणार, कारण की नंतर ते ओळल्या नाही जाणार, कारण की ते ड्राय होऊन जातं. मग आता तोच प्रॉब्लेम झाला. वळताना मी थोडंसं सहीही केलं. फायनली एवढे लाडू बनवले, पण बरीच मेहनत लागते. 2-3 ठिकाणी चटके पण बसून गेले, पण ठीक आहे. ॲटलिस्ट एवढे तरी म्हणले एक छोटे छोटे 10-20 लाडू बनलेले आहेत आजच्या पुरतं. आणि बाकीचं जे मिश्रण आहे ते एकदम कडक होऊन गेलं. तर आता त्याचा जे यूज आहे तर आता आपण तिळगुळ पोळी संध्याकाळी बनवते मी. खूप दिवस झाले साडी पण नेसलेली नव्हती आणि मेकअप काही जास्त काही केला नाही. मेकअप तर सकाळीच केलेला होता, म्हणजे रेग्युलरची जी तयारी आहे ते केलेली होती. पण थोडंसं टचअप करून घेतलं साडी नेसून, कारण की बाळ पण रडत होतं. तुम्ही मध्ये आवाज पण ऐकू शकता, कारण की त्याला सांभाळून मला व्हिडिओ शूट करणं थोडंसं अवघडच जातं, कारण की तो सारखा मध्ये मध्ये उठत असतो. त्यामुळे मी जास्त तयारी काय केली नाही. सकाळचं जे होतं मेकअप केलं त्याच्यावर थोडंसं टचअप वगैरे करून घेतलं. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे छान ब्लॅक साडी नेसलेली आहे. कसं वाटलं लुक तुम्हाला कसा वाटतो लुक मला नक्की सांगा. तर आता सुगड पूजा जी आहे ते आपण मांडून घेणार आहेत, कारण की ह्यावर्षी मी पहिल्यांदा सुगड पूजले. कारण की दरवर्षी माझ्या सासरी माझ्या सासूबाई पूजतात, त्यामुळे मी काही इथे करत नव्हते. आणि त्यामुळे आज ह्यावर्षी म्हटलं चला आपण पण काहीतरी करूया. त्यामुळे यावर्षी मी सुगड पूजन केलं. तर पूजेसाठी जे साहित्य वगैरे आहे ते सर्व रेडी बाजारातून विकत आणलं होतं. त्यामध्ये बोळके वगैरे जे आहेत ते सगळं मांडू. त्याच्यामध्ये मग जे सुगड असतं त्याच्यामध्ये मग ऊस, म्हणजे जे 5 वाण टाकतो आपण, गव्हाच्या ओंब्या किंवा शेंगा, बोरं, ऊस, गाजर हे जे आहे ते सर्व मी त्या बोळक्यांमध्ये भरून घेतलं. आणि अशा प्रकारे जी सुगडची जी आपली पूजा असते ती करून घेतली. पण पूजा करताना असा गेला संक्रांतीचा दिवस. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.